रणशिंग फुंकलं गेलेलं आहे। 15 जानेवारीला नागपूर महानगरपालिकेचं मतदान होणार आणि 16 जानेवारीला फैसला होणार की नागपूरच्या या महानगरपालिकेवर नेमका झेंडा कुणाचा फडकणार आहे। माझ्यासोबत काही माजी नगरसेवक माजी विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना विचारूया। तानाजी वनवे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते नागपूर महानगरपालिका, 15 तारखेला मतदान आहे, काय सांगणार? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाची पूर्ण तयारी आहे 151 सीट लढवण्याची आणि त्या दृष्टीने आमच्या पक्षाने अर्ज वाटपही केलेले आहेत। जवळजवळ 80च्या जवळजवळ अर्ज आमचे गेलेले आहेत, परंतु या तयारी आमच्या पक्षाने पूर्ण केलेली आहे। आत्ताच अजितदादा नागपूरला आणि माननीय प्रफुल्लभाई पटेल येऊन गेलेत, तर त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। आमचे अध्यक्ष तटकरे साहेबांशी चर्चा झालेली आहे। आमचे अध्यक्ष अनिल अहिरकर आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आत्ताच आमचा शिक्षक सहकारी बँकेच्या हॉलमध्ये झाला आणि ती कार्यकर्त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या तयारीच्या दृष्टीनेच तो मेळावा आयोजित केलेला होता आणि त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी आहे। भाजपची काय, कारण की राष्ट्रवादी अजितदादा गट म्हणतोय की आमची सगळी 151 जागांवर तयारी आहे। भाजप मुख्य पक्ष आहे, सत्ता पक्ष आहे, 15 वर्ष तुमची सत्ता या ठिकाणी, काय सांगणार? आमचे 120च्या वरती यावेळेस निवडून येतील, कारण की डेव्हलपमेंटवर ही निवडणूक नक्की होणार आहे। कारण की 5 वर्ष नगरसेवक राहिलो, त्यानंतर 4 वर्ष कंटिन्यू आम्ही कामं केलेत, त्याचं आम्हाला रिझल्ट मिळेल। आणि गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांचं जे विजन आहे आणि आमच्या नागपूर शहरामध्ये जे तुम्ही कायापालट बघत आहे, जिकडे तिकडे रोड्स आणि पूल बघत आहे, त्याच्यामुळे आमचे 120च्या वरती आमचे कॅन्डिडेट निवडून नक्की येतील दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वामध्ये। 15 वर्ष भाजपची सत्ता या ठिकाणी होती, अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल असं वाटतंय की विकासाच्या नावावर निवडून येणार तुम्ही परत? विकासाच्या नावाने एक साधारण व्यक्तीकडे तुम्ही जाऊन विचाराल की नागपूर 15 वर्ष आधी काय होतं आणि आता काय आहे। एक साधारण व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो की नागपूर शहर, आता अनेक लोक नागपूरला आले तर म्हणे आम्ही नागपूर आहे म्हणून आम्ही ओळखून नाही राहिलो, म्हणजे या पद्धतीचं नागपूरचं डेव्हलपमेंट झालेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की आमचा पक्ष 120च्या वरती पण आमचे कॅन्डिडेट निवडून येऊ शकतात। मित्रपक्षांना सोबत नाही घेणार, कारण की अजितदादा गट म्हणतो आम्ही सगळे जागा लढू? नाही, ते आमच्या वरिष्ठ जे आमचे नेते लोक आहेत ते विचार करतील या सगळ्या गोष्टी। नागपुरात काही काँग्रेस भाजप अशीच लढत होणार आहे? मला नाही वाटत की आता काँग्रेसही आमच्यासोबत बराबरी करतील म्हणून, मला नाही वाटत। का? कारण की तुम्ही पाहू शकता की त्यांचे एकामेकासोबत जे भांडणं आहेत, जे एकामेकासोबत त्यांचे जे वैचारिक दृष्टिकोनातून जे त्यांचे एकामेकाशी पटत नाही, म्हणून मला नाही वाटत की त्यांचे ह्या पद्धतीने मागच्या वेळेसपेक्षाही कमी लोक त्यांचे निवडून येतील। भाऊ, तुमची थेट लढत कोणाची? मित्र तुम्ही युती करणार नाही, वेगवेगळे लढणार? नाही, युतीचा जो विषय आहे तो आमचे जिल्ह्याचे जे निरीक्षक आहेत सन्माननीय राजेंद्रजी जैन, प्रफुल्लभाई पटेल आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि अजितदादा पवार हे वर माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी वर ते चर्चा करतील। पण आता स्वबळाची तयारी आहे? आता सगळी स्वबळाची तयारी आमची आहे। कुठले मुद्दे आहे की निवडणूक जिंकता येईल, कुठले अडचणीचे ठरेल? नाही, अडचण तर मला काहीच वाटत नाही, कारण की डेव्हलपमेंट या पद्धतीने झालं आहे। आता आजच अनेक भूमिपूजन झालेलं आहे आणि नागपूर जे पहिलेचं नागपूर होतं ते आता बिलकुल वाटत नाही। 15 तारीख कमी वेळ आहे की बरोबर आहे? मला असं वाटतं की सगळ्यांना आतुरतेने वाट पाहत आहे, तर मला असं वाटतं की ही वेळी त्याच्यासाठी खूप चांगलं आहे, एकदम भले। राष्ट्रवादी अजितदादा गट तयार आहे? हा, बिलकुल तयार आहे। आम्ही तर आधीपासूनच पेज प्रमुख पासून सगळेच लोक आम्ही तयार आहोत। नागपुरात महायुती होणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढी जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, परंतु कार्यकर्ते उत्सुक आहे, कारण की 8 वर्ष झाले निवडणूक झाल्याला, 9 वर्ष झाले निवडणूक झालेला, 3-3.5 वर्ष प्रशासक आहे, त्यामुळे आतुरता आहे की निवडणुकीच्या रिंगणात उतरणे आणि निवडून येणे। त्यामुळे आता जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्यानंतर पदाधिकारी आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।